कालिका माता चौकात उड्डाणपुलाची मागणी करण्यात आली असून शिवसेना शिंदे सेनेकडून स्वाक्षरी मोहिमेला जोर। स्वाक्षरी मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी आमदार किशोर पाटील यांनी या मोहिमेला पाठिंबा दिला असून कालिका माता मंदिर चौकात उड्डाणपूल झाल्यास अपघात कमी होण्याची शक्यता आहे। जळगावातील कालिका माता चौकात उड्डाणपुलासाठी उभारण्याच्या मागणीने आता जोर धरला असून या मागणीसाठी या मोहिमेला मोठा प्रतिसाद नागरिकांचा मिळत आहे। परिसरातील महिला भगिनी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले असून सुमारे 3,500 नागरिकांनी स्वाक्षऱ्या केल्याचे सांगण्यात आले। कालिका माता चौकातून मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनाची वाहतूक होत असल्याने परिसर अपघाताच्या दृष्टीने धोकादायक बनला आहे। गेल्या 2 वर्षांमध्ये या ठिकाणी सुमारे 20 ते 25 जणांचा अपघाती मृत्यू झाला असून आमदार किशोर पाटील यांनी याच पार्श्वभूमीवर उड्डाणपूल उभारण्याची मागणी केली आहे। शिवसैनिकांनी खासदार स्मिता वाघ, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन दिले असून खासदार स्मिता वाघ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेही हा मुद्दा मांडावा अशी मागणी या स्वाक्षरी मोहिमेच्या माध्यमातून यावेळी करण्यात आली आहे। या संदर्भात आमदार किशोर पाटील यांनी 9 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता याबाबत अधिक माहिती दिली। काय सांगणार, जळगाव शहरामध्ये अनेक ठिकाणी उड्डाणपूल व्हावेत अशी मागणी स्मिता वाघांनी, खासदारांनी स्मिता वाघ यांनी केली। मात्र त्या ठिकाणी सर्वाधिक अपघात होतात कालिका माता चौक त्यातून बघण्यात आलेलं आहे। त्यामुळे आपल्या शिवसेनेला या ठिकाणी स्वाक्षरीमध्ये राबवण्याची वेळ आली। काय सांगा? नाही, ही वस्तुस्थिती आहे। मी तर पहिल्यांदा शिवसेनेचे सर्व शिवसैनिकांचं मनापासून अभिनंदन करेल की त्यांनी सत्तेचा विचार न करता सत्तेत असताना सुद्धा त्यांनी या ठिकाणी सह्यांची मोहीम राबवून या कालिका माता चौकात मोठा उड्डाणपूल व्हावा याची मागणी या ठिकाणी केली। ही मागणी करत असताना मला असं वाटतं की नुसते शिवसैनिक नाही तर या परिसरातील सर्व माता भगिनी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून जवळपास 3 ते 3,500 सह्या या परिसरातल्या सगळ्या नागरिकांच्या या ठिकाणी झालेल्या आहेत। याचं कारणही तसं आहे की मागच्या 2-4 वर्षामध्ये जर का आपण विचार केला तर किमान 25 मृत्यू ऍक्सिडेंट मध्ये या स्पॉटवर या ठिकाणी झालेले आहेत। त्यांच्याच बरोबर हे आमचे शिवसैनिक आहेत राहुल पाटील, यांच्या वडिलांचा सुद्धा याच जागेवर, काकांचा याच जागेवर मृत्यू झालेला आहे। असं असताना त्यांनी आपल्या खासदार आदरणीय स्मिताताई वाघ यांना निवेदन दिलेलं आहे, कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे। मला असं वाटतं की स्मिताताईंनी या परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून अतिशय देशाचे कर्तव्यदक्ष असे मंत्री, ज्यांना कर्तव्य पुरुष म्हणून आपण ओळखतो असे आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांच्या कानावर जर का विषय टाकला तर मला वाटतं एक मोठा पूल या ठिकाणी होणं गरजेचं आहे। तो फक्त ऍक्सिडेंट पुरताच नाही, आपणही इथे पाहू शकता की केवढी मोठी ट्रॉफिक मोठ्या मोठ्या वाहनांची या स्पॉट वरून जाते। याच्यावरून आपल्याला लक्षात येईल की हा परिसर अत्यंत धोकेदायक आहे आणि या धोकेदायक परिसरामध्ये उड्डाणपूल होणं हे अत्यंत गरजेचं आहे। मी या शिवसैनिकांच्या या अतिशय सुंदर अशा लढ्याला, जनतेच्या लढ्याला 100% मी पाठिंबा देतो।